उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर आंबा नाही खाल्ला तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची काही मज्जाच नाही आहे. गार्गीच्या पप्पांनी आणलेली आज हापूस आंब्यांची पेटी, त्यामधून मी काही आंबे काढून फ्रीजमध्ये ठेवले. आज ब्रेकफास्ट करता बनवायचा होता उत्तप्पम. त्यासाठी मी सर्व साहित्य जे लागणार होतं ते रेडी करून घेतलं आणि गार्गीच्या ब्रेकफास्टमध्ये मी आज बनाना पॉरिज बनवायचं ठरवलं. सो मी बनाना पॉरिजची रेसिपी तुम्हाला आज सांगणार आहे. बनाना पॉरिजसाठी मी रवा भाजून घेते. जसं आपण नॉर्मल शिऱ्यासाठी रवा भाजून घेतो तसा रवा तुपामध्ये भाजून मी विदाऊट शुगर शिरा तयार करून घेते आणि एक साईडला मी 2 बनाना घेऊन ते मॅश करून घेते आणि रेडी झालेला जो शिरा आहे तो शिरा मी त्या बनानामध्ये मिक्स करते. मी हा शिरा तुपामध्येच भाजते जेणेकरून गार्गीला काही त्रास व्हायला नको. सो आता वेळ आहे माझ्या ब्रेकफास्टची. मी तयार केला होता आज उत्तप्पम तयार करून आम्ही दोघांनी पण ब्रेकफास्ट करून घेतला. गार्गीला मी डेली लागणारे जेवढे प्रोटीन्स विटॅमिन्स आहेत ते तिच्या जेवणातून देते आणि मी दुपारी तिच्यासाठी आज विचार केला होता की तिच्यासाठी पनीरचा पराठा बनवायचा, जेणेकरून तिला पनीरमधून पण काही प्रोटीन्स वगैरे जातील. त्यामुळे एक्स्टर्नली असं मेडिसिन वगैरे बेबीला द्यायची गरज पडत नाही. हे बघा, आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं मी बनाना मॅश करून घेतलं आणि असं मिक्सअप करून असा गार्गीसाठी बनाना पॉरिज बनवला. तसं तर गार्गीसोबत खेळताना मला बिलकुल वेळ मिळत नाही, त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्या अशा नवीन रेसिपीज ट्राय करायला पण वेळ मिळत नाही. पण मी ह्या ज्या काही आहे तिच्या प्रोटीन्सच्या रिक्वायरमेंट कंप्लीट होतील एवढ्या बेसिक रेसिपीज तिच्यासाठी बनवतेच. त्यानंतर गेले मी बाजारात, थोडा भाजीपाला आणला. तर आजचा दिवस काही असा होता. चला तर आजसाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.